काय असं काय बघताय माझ्याकडे? तुझ्या मनात नक्की काय चाललंय तेच कळत नाहीये. म्हणून तर मी सिम्मी आहे ना. निघा. हा? पटकन निघा. अगं पण मला झोपायचंय. पण मला एका महत्वाच्या फोनवर बोलायचंय आणि माझ्याकडे वेळ नाहीये. अगं वॉक घेऊन या. आणि जाताना दरवाजा बंद करायचा. ओके. हॅलो. हॅलो सिमी मॅम. कामाचं बोलायचं पटकन. मॅम माझी सगळी तयारी झालेली आहे. मग त्या प्लॅन नुसार तू काय काय करणारस ते मला परत एकदा सांग. मॅम तुम्ही टेन्शन नका घेऊ. आय विल हँडल इट. मला कुठली रिस्क घ्यायची नाहीये. पटकन बोल. सगळ्यात आधी मी पार्टीमध्ये येणार, मग डान्स थोडा जाणार, मग तोही तिथे असणार आणि मी तिथे असणार आणि मग आम्ही डान्स करणार. येस. मूर्ख आहेस का ग तू? हा? का डोक्यावर पडलीस? मी काय सांगितलंय तुला आणि तू काय मला सांगतेय? सॉरी, आय रिमेंबर मला यश सोबत फोटो काढायचा आहे. करेक्ट? मूर्खच आहेस तू. नाही नाही नाही, खरं तर तुझी चूक काहीच नाहीये, माझी चूक आहे. तुझी लायकी नसताना मी तुझी या कामासाठी निवड केली. शेवटचं सांगते आता तुला, नीट लक्ष देऊन ऐकायचं. यश तिथे यायच्या आधी तू तिथे पोहोचलेली असली पाहिजेस, पार्टीच्या ठिकाणी. ओके. यश तिथे पोहोचला की त्याच्या भोवती मुलींचा गराडा पडेल, पण तू त्यांच्यामध्ये असणार नाहीस. ओके. आता यश पार्टीत कुठे फिरतोय हे तू बघायचंस आणि तू त्याच्या आजूबाजूला वावरायचंस. मुद्दाम त्याला धक्का मारायचास आणि तुझ्या हातातली दारू स्वतःच्या अंगावर सांडून घ्यायचीस. थोडासा इमोशनल ड्रामा करून त्याला गिल्टी फिलिंग आणून द्यायचं. यानंतर यश पार्टीवर तुझ्या मागे सॉरी सॉरी म्हणत फिरत राहील. त्यानंतर यशला दारू पाजायची. मग दारू त्याला मीच पाजणार आहे का? ओह नो, त्यासाठी मी ऑफिसच्या एका स्टाफची नेमणूक केलेली. पण त्या स्टाफला हे कळणार नाही की तो यशला दारू पाजतोय आणि स्वतः यशला सुद्धा कळणार नाही की तो दारू पितोय. यशला इतकी दारू पाजायची की त्याला शुद्धच उरली नाही पाहिजे. ओके, मग मी आता काय करायचंय? मग तू ऍक्टिव्ह व्हायचंस. कारण आतापर्यंत म्युझिक सुरू झालेलं असेल. डान्स फ्लोअरवर म्युझिक जास्त आणि लाईट्स कमी असते. तू त्याच्या आजूबाजूला डान्स करत जायचंयस. तू असं नाचलं पाहिजेस की त्याचं तुझ्याकडे लक्ष गेलंच पाहिजे. पण तो तर पूर्णपणे नशेत असेल ना. यश आहे तो. कितीही नशेत असला तरी माणूस की विसरणार नाही. तुला बघितलं की त्याला गिल्टी फिलिंग नक्की येणार आणि तो तुला पुन्हा सॉरी म्हणायला जाणार. पण आता डान्स फ्लोअरवर म्युझिक जास्त असल्यामुळे तुला काही ऐकूच येणार आणि हे तू त्याला सांगशील. त्यामुळे यश तुझ्या जवळ येऊन तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल, पण त्याच वेळी तू त्याला इशारा करायचास की त्याने तुला हे तुझ्या कानात सांग. यश धडपडतच तुझ्या कानात येऊन तुला सॉरी म्हणण्याचा प्रयत्न करेल, पण त्याच वेळी तू त्याला घट्ट बिलगायचंयस आणि त्याने तुझ्यावर जबरदस्ती केली असं कांगावा करायचंयस. अच्छा, ओके. हे सगळं किती वेळ करायचंय आपल्याला? हे तू जोपर्यंत करणार आहेस तोपर्यंत एखाद्या पत्रकाराचं किंवा फोटोग्राफरचं तुझ्याकडे लक्ष जात नाही. द मोमेंट त्याचं तुझ्याकडे लक्ष जाईल, कॅमेराचा लखलखाट होईल. पत्रकार माणसं ही अशाच बातम्यांसाठी वखवकलेली असतात. त्यांना तर ब्रेकिंग न्यूजमुळे यश वर्धन चौधरी एका मुलीवर जबरदस्ती करताना रंगे हात पकडला गेला. व्हॉट अ हेडलाईन. याच वेळेला यशची विकेट पडेल आणि सत्ता पालट होईल आणि चौधरी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा नवा चेहरा म्हणून सिम्मी चौधरी सगळ्यांसमोर येईल. वाव मॅम, तुम्ही तर एकदम ग्रेट आहात. द बेस्ट. जस्ट वेट. अजून काही गोष्टी मला तुला क्लिअर करायचे. या सगळ्यानंतरच ना ते पत्रकार आणि फोटोग्राफर्स तुझ्या मागे लागतील, तुला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतील, तुझ्याकडून गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करतील, पण अशा वेळीच तू एक शब्दही बोलायचा नाहीस. अजिबात नाही, काहीही बोलणार नाहीये मी. ही माझी जबाबदारी आहे. आणि तू तोंड उघडलंस तर तुला कायमचं संपवण्याची जबाबदारी माझी.
फक्त 24 तास. मिथिला सावध हो. आता हा तुझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आता एकच मार्ग आहे, यशला गाठायचं आणि त्याला वहिनीच्या बद्दल खरं काय ते सांगायचं. म्हणजे मग यश पण माझ्या गटात येईल आणि वहिनींचा पण पत्ता आपोआप कट होईल. हा, सगळ्यात आधी जेव्हा मी तिला नेहा असं बोलीन तेव्हा ती चमकून माझ्याकडे बघेल, मला टाळून पुढे जायचा प्रयत्न करेल. मी लगेच तिची वाट अडवेन, तिला म्हणेन, नेहा प्लीज, नेहा मला थोडंसं बोलायचं आहे तुझ्याशी. नेहा मला म्हणेल की येस सर, प्लीज माझी वाट सोडा, शेफाली माझी वाट बघते. अगं नेहा, पण मी पण तर तुझी नाही यश, नाही, असं डिरेक्टली नाही बोलू शकत, किती वाईट दिसेल ते. Come on, yes, you can do it, just focus, breathe in, focus, be confident. हे बघ नेहा, मला प्लीज तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. यश सर, मला तुमच्याशी या विषयावर काही बोलायचं नाहीये. नाही नेहा, हे बघ, तू काही बोलावं अशी माझी अपेक्षाही नाही. तू फक्त थोडंसं ऐकून घे, बस 2 मिनिटं दे मला, आणि जे काय बोलायचंय ते पटकन बोला. यश सर, या नेहा, हे बघ नेहा, यश, दिस इज युअर चान्स, ओके, दिस इज युअर चान्स, डोंट मिस आउट ऑन दिस. नेहा, मला मान्य आहे की मी जे वागलो ते बरोबर नाही वागलो, मी चुकीचं वागलो, मी तुझ्यापासून लपवायला नको होतं, पण मी असं का वागलो ती कारणंही तुला माहिती आहेत. नेहा इकडनं लगेच जायचा प्रयत्न करेल, मी तिचा लगेच हात धरेन, म्हणेन, नेहा हे बघ, राग जितका मोठा असतो काय चाललंय तुझं हे? कॅच प्रॅक्टिस. हे असं? हो, टाइमपास. काय झालं काकू? मला ना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. काय सांगायचं? आपल्या पाठीमध्ये गंमत होणार आहे. गंमत? कसली गंमत? मी जे काही सांगतेय ना ते नीट लक्ष देऊ नये, कारण त्यातच तुझा फायदा आहे. काकू जरा पटकन सांगशील प्लीज? मला ना माझं एक महत्वाचं काम कंप्लीट करायचंय. तुझं जे काही महत्वाचं काम आहे ना त्यापेक्षा मी जे काही सांगते ना ते अधिक महत्वाचं. अच्छा, असं काय? सांग ना पटकन. आपल्या पाठीमध्ये ना खूप मोठा तमाशा होणार आहे. तमाशा? कसला तमाशा आणि कोण करणार आहे तमाशा?